इंग्लैंड का दिल फिर से टूटेगा जब वो टकराएंगे टीम इंडिया के धुरंधरों से। 1 जुलाई से देखिए सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीव्ही चॅनल्स पर। मंडळी, उतार वयामध्ये आजाराला जास्त किंमत द्यायची का आनंदाला? चला बघूया पुढील प्रहसनामधून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतंय का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, सातारचा विनोदी तारा रोहित माने, अश्विनी कासार आणि उमेश जगताप यांचं। म्हणजे फिरायला जायचं मला, असं झोपून पिक्चरला जायचं मला। तर चला ना, अजिबात नाही, आपण पिक्चरला जाऊ, अजिबात- मग हॉटेलला जाऊ, मग जेवूनच घरी येऊ। चला अजिबात नाही असू चला. ग बस. लाडात येऊ नकोस तू, लाडात येऊ नको. इथं काय झालंय माझ्याला का घाम पुढे इकडं तिकडे पुढे ये, तुला लावतो इकडे पुढे ये फक्त तू. आता काय आहे काय? मी इथं लगा महिन्याचा खर्च काढाय बसलोय. काय महिन्याला काय काय त्याला वापरलेस का? काय त्याला वापरलेस लगा तू? काय एवढं त्याला पितीस काय त्याला? दरवेळेला हेच करतात। 3 वर्ष झाली लग्नाला, कुठं म्हणून फिरायला नेलं नाही या माणसाला। मग कुठं नेलं नाही मला फिरायला, कुठं नेलंच नाही, कुठंच नेलं नाही। ए असं नाही करायचं. हे बघ, एक तर पुरी सातारी बोलायची नाही तर तुझी बोल मधला तर बोलू नको. असलं करायचं नाही. हे बघ, आणि फिरायला नेलं नाही सांगती मोठ्या. मी नेलंय फिराय तुला कुठं? महाबळेश्वरला. तुमच्या भावकीतली माणसं तिथं राहत होती म्हणून फिरायला नेलं, बहिणीच्या सासरी नेलं फिरायला। तसं नव्हतं ती. मी तुला महाबळेश्वरला नेलं, तिथं बहिणीचं सासर होतं म्हणून तिकडे गेलो आपण. हाय आता जायला लागतंय. आता महाबळेश्वरला जाऊन आपण लॉजवर राहणार. पाहुणे रावळीला का जोडानं हाणतील की मला लागा. अहो, पण त्या पाहुण्यांपैकी एवढा येळ गेला, काही मज्जाच केली नाही ना आपण। प्रायव्हसी नको का माणसाला? लाईफ मध्ये मज्जा नाही करायची का? करायची का नाही? मग आता अख्ख्या महाबळेश्वर भर तुमचे भावकीतले तुमचे पाहुणे, कुठल्या हॉटेलमध्ये गेलो, पदरगी तिथं इष्णू आहे। कोण इष्णू? तो माझा चुलता आहे। कुठला पॉइंट बघायला गेलो, पदरगी तिथं मनोज आहे। कोण मनोज? तो माझ्या आत्याच्या नात्यातला आहे। हाय गोतावळा मोठा माझा, काय करायचं त्याला मी आता? अख्ख्या महाबळेश्वर भर पदर डोक्यावर घेऊन फिरणारी मी एकटीच असन, बाकीच्यांचे उडत होते पदर वाड्यावर। ऐ आज करू नको ना तू बायको. ऐक की, नेणार आहे मी तुला. कुठं? आता बघ कुठं निघतोय वागा फक्त आता. कुठं? तिकडं आहे ह्याला माथेरान. माथेरान आहे. मग पावसाळा येतोय सुडतोय तेव्हा मग आहे. मग माथेरान आहे आणि मग थंडी आहे आणि मग तू आहे. मग मस्त मामाचं घर आहे, निवांत राहा तिकडं. त्याच्या आयला विशेष लाज वाटते का तुम्हाला? हा? काय झालं? मी येतच नाही. जिथं जिथं तुमच्या नातेवाईकांची आणि पाहुण्यांची घर आहेत ना थंड हवेच्या ठिकाणी, तिथं मी येणारच नाही। एक थंड हवेचं ठिकाण सोडलं नाही यांच्या पाहुण्यांनी। आता मी काय करू त्याला? आमची बिनी आहे तीच तसली, थंडी हुडकून हुडकून सेटल झाली ती. अगं बायको, काय तू फिरायचं लावलंय मला कळना. आयुष्य पडले ना माझ्या करायला. जाऊ ना आपण. आता आपलं वय कशाचं आहे? आत्ता काटकसर करायचं वय आपलं. आलं का लक्षात? आत्ता जर बचत केली, आत्ता पैसा साठवला, आयुष्यावर फिरायचं जाय की. मग कुठं जाते तो? आपण जाऊ ना बिंद. बघ आयुष्यात कसं असते, थेंबे थेंबे तळे साचे असं असते गणित आयुष्याचं. आलं का लक्षात तुझ्या? आयुष्यभर थेंबच पाहिलेत मी, धार कधी पाहिलीच नाही। काय बोलते? तुला कळत काय? काय बोलली? परत बोल बरं. काय बोलली? धार बघायची, काय बघायचे? धार बघायची, काय बघायचे? धार धार बघायचे. धार घे वाजलं धार उघड. उघड की. मला इथं येऊ वाटतं, कोणीतरी असं पंच टाकतं का जाऊ वाटतं। लय मोठी आली. उघड धार. काहीतरी बोल. मम्मी पप्पा, अहो पाहिलं का कोण आलं? मम्मी पप्पा आले। या. बघा कोण आलंय बघा. वा 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 वा. सासरे आलेत. नमस्कार. काय आता रे. पाया पडायचं राहिलं, पाया पडू या। पाया पडतो. आशीर्वाद द्या.
मना 100 पुत्र भाऊ सोडतो का बघा मग. बसा की. नाहीच का काय. बसा 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 तिकडे बस. काय काय म्हणजे काय झालंय. काय झालंय? काय नाही झालं ते विचारा. नाही त्यात काय मजा नाही. काय झालंय ती सांगा. तुम्ही का दिदे हा. काय झालंय? मी नको का. दिदे हा. आपली एक म्हणजे ह्यांनीच काढलेली एक पोलिसी आहे ती आता मुचूर होणार आहे. त्याचे पैसे मिळणार आहेत. किती? किती? 2.5 लाख रुपये. अरे वा. अरे भारी आहे भारी आहे. चांगलं आहे बेस्ट की? बेस्ट. भारी आहे का नाही? भारी भारी. मी ह्यांना काय म्हंटल की एवढं पैसे मिळणार आहे त्याचं आपण नीट नियोजन करूया. केलंच पाहिजे. आता आमचं तीच चाललं होतं. ही काहीला तीच सांगतोय मी. केलं पाहिजे का नियोजन नाही? केलं पाहिजे. एवढ्या पैशांचं नीट नियोजन केलं पाहिजे का नाही? विषयच नाही. या माणसाच्या डोक्यात अवदसा भरली आहे. अगं, कसले अवदासा कसले अवदासा. जा बापू इकडे या. या इकडं. काय माझा चेहरा बघा काय बघायचं. काय दिसतंय. शहरा लय सुरकुत्या पडल्यात हो. त्या घालवायच्यात मला. इकडे बघा हे खड्डा खड्डा बघा किती मोठा पडलाय. हे बुजवायचा आहे आणि गुळगुळीत करायचं एकदम. ही लाईन आहे ना हेअर लाईन थोडी मागं गेली. ह्याला जरा असं लेवल मध्ये आणायचंय. ये असं एकदम गोरा पण व्हायचंय मला. आता हे वयात मग आता हाय पोटेन्शियल ना मग करायला नको का. मी हिला नुसतं म्हणलं आता पैसे मिळालेत जरा थोडस छोटॅक्स ट्रीटमेंट करू. छोटॅक्स बॉटॉक्स असतं ते. अरे कधी बोलाय ना झालंय ती कशाला करायचं बोलायचं मला. हेच म्हटलं मी ह्यांना जे बोलता येत नाही ते ह्यांना करायचं. बरं दिदे एकट्याला नाही करायचं. बरं माझी पण वरात काढायची ह्यांच्या बरोबर. काढणारच आहे मी. मला सांगा एकट्या नवऱ्यानं सुंदर दिसून काय करायचंय. बायकोला पण सुंदर करायला पाहिजे ना. एवढा आहे. आता तिच्यात पण काय कमी पोटेन्शियल आहे का. पण ती ऐकत नाही. तुम्हाला सांगतो ही जरा बारीक झाली का फक्त 25 किलो कमी होऊ द्या. मग बघा. हा आणि ही चिकन जरा अशी वर घ्यायची. काय बघा कशी माकडासारखी दिसते ती. काय बोलताय सगळ्यांसमोर. 10 किलो तर त्यातच कमी होत्या. काय बोलताय तुम्ही. मग अहो 40 वर्ष जगला हा माणूस असाच. असंच काय वाटलं असेल ह्या जीवाला. काय वाटलं म्हणजे असाच जगला 40 वर्ष. मग? काय मजा नाही केली का मग. कसली मजा. ऐका तिचं ते होट आहेत ना होट हा. ते जरा बारीक आहेत. हा. ते जरा मोठं करायचे. आत्तानी ह्या वठांचा काही प्रॉब्लेम आहे हो तुम्हाला. हा आणि काय होणार आहे त्यांनी. तू फक्त होट मोठे कर मग बघ गंमत. मोठ्या वाटात गंमत आहे. बारक्या वाट्याने काय नुकसान झालंय तुमचं. एक पोरगी तर झाली आपल्याला. जाऊ बापू तुम्ही हिला सांगा मोठ्या होटाची गंमत काय सांगा. सांगा बरं. मी हा तुम्ही सांगा. मला बी नाही कळले अजून. अहो तुम्ही नीट बघितलेलंच नाही. काय मग कशाला काय बघायला पाहिजे. आता त्या बड्या बड्या मोठ्या मोठ्या हिरोईन असतात ना त्यांनी असं काहीतरी भरलेलं असतं इथं म्हणून त्यांचे होट मोठे दिसतात. ट्रीटमेंट केलेली असते. तेवढा आहे. हा मग करते. ट्रीटमेंट करायला पाहिजे. कशाला पाहिजे ते बायकोवर लादायचं. कसं दिसतं ते बदकावानी. इथनं हे बाहेर आलं इथनं हे बाहेर आलं. असं चालतंय. शी, मला नाही आवडत ते. पण मला तुला सुंदर दिसवायचंच आहे. सुंदर दिसवायचं मला आहे सुंदर दिस. अशी नाही दिसत का सुंदर मी तुम्हाला. बघ सांगावं जरा काहीतरी. पप्पा पप्पा मी काय सांग. मम्मी हे सगळे पैसे ह्यांना ह्याच्यात घालवायचे आहेत. मी बोलते. पप्पा हा. काय नवीन खूळ काढलंय. हा काय खूळ काढलंय या वयात. ह्या वयात सुंदर दिसणं फक्त काही तरुण मुलांच्या हातात असतं का. त्यांचाच का फक्त अधिकार आहे का फक्त. आता रस्ते गुळगुळीत करायला हजारो करोड रुपये घालतात. आता माझा चेहरा गुळगुळीत करायला 2-4 लाख रुपये गेले तर काय प्रॉब्लेम आहे. या वाक्याचा कटाळा आलाय मला. हा वाक्याचा कंटाळा आलाय. असं दाढी करायला गेलं आरसा दिसला अरे बापरे काय झालंय. किती त्रास होतो लय त्रास होतो मला. म्हणून माझा चेहरा असा गुळगुळीत करायचा आहे. दिदे तुला सांगतो आंघोळीला गेलं ना असं आरशात बघितलं का इथून पाणी असं घरगळत घरगळत खाली जाते. किती वाईट वाटतंय सांगतो. म्हणून मला ट्रीटमेंट करायची आहे. किती पैसे लागायचे तेवढे लागू द्या
सोन्यासारखी बायको आहे, सोन्यासारखी पोरगी आहे, सोन्यासारखा जावई आहे. तेवढा आहे तेवढा आहे. मग हायच ना, सगळ्या जबाबदाऱ्या संपल्यात. आता मला माझ्या मनासारखं जगायचंय. गेले पैसे तर काय प्रॉब्लेम आहे, जाऊ दे. बघ बघ वाईफचे डॅडी म्हातार चढ लागले म्हाताऱ्याला म्हातार काल आलं म्हातार. पण काय गरज आहे का ही आता तुम्हाला ही हेअरलाईन करायची ही सगळं बुजवायची आणि त्याच्यासाठी 2.5 लाख घालवणार आहे. मग त्याच्यापेक्षा मला आरसं फोडा घरातलं हो, तेच तर. जास्त परवडल. काय परवडल? 2.5 लाखात नसतं होत हे जास्त पैसे लागते ती. अहो त्याचं टेन्शन नाही. मग मी समजा डॉक्टरच्या रेडा बघितल्यात, त्यांचे सगळ्याचे नंबर आहेत माझ्याकडे. एकदम असं बजेट मध्ये बसल असं केलंय सगळं मी. हा हा सगळ्या डॉक्टरांबरोबर बोलत असतात. परवा एका डॉक्टरला बोलले का माझ्या बायकोचं वट मोठं करायचं तर काय लागेल, तर डॉक्टर म्हणला का रबर बिबर टाकायला लागेल. तर ह्यांनी काय विचारायचं, काय? रबर आपल्याकडचं असेल तर मग फक्त ऑपरेशनला किती पैसे लागतील. 3,000 रुपये कमी केलं करायचं ना. तर मला नाही करायचं ना ते. अगं मला तुला सुंदर दिसवायचंच आहे. मग काय खोड रबर टाकू का ह्याच्यामध्ये सुंदर दिसवायचं तर. अगं फक्त वरचे वोट करायचे आहेत, फक्त खालच्या वाटाचा काही प्रॉब्लेम नाही. रबाया काय बोलतो? अरे काय माणूस आहे. हिरा तुम्हाला सांगतो, पायाच्या नाकापासून डोक्याच्या केसापर्यंत मला हिला सुंदर दिसवायचं, एकदम हिरोईन हेमा मालिनी सारखी. मग असे आहे त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे हो? प्रॉब्लेम काय नाही. अहो ही स्वतःकडे लक्ष देत नाही, लय पोटेन्शियल आहे हिच्यात. 40 वर्ष मी मन मारून जगलोय. तुम्ही खरंच मन मारून जगलात का हो? मग जगलोय ना. आता नाही, आता मला सुंदर दिसायचंय, असं एकदम चिकणं दिसायचंय आणि हिला बी चिकणं करायचंय. त्यावेळेस ना काय होतं, वय होतं पण पैसे नव्हते, इच्छा होती पण पैसे नव्हते. आता वय आहे, इच्छा आहे, पैसे पण आहेत. आता मी हिला सुंदर दिसवणार म्हणजे दिसवणारच. तुम्हाला सांगतो जावई बापू, इंग्लिश हिरोईन बघितलं ना कॉम्प्लेक्स येतो. कशाला मरायला बघता मग? बायकोला बघा ना बायकोला. आणि एवढाच आनंद घ्यायचा ते साऊथचे पिक्चर बघा. ते बघितलं ना स्वतःला खरवडून घ्याल तुम्ही. मला नाही बघायचं साऊथचे पिक्चर, मला इंग्लिशच पिक्चर बघायचे आणि तुला इंग्लिश हिरोईन सारखं करायचंय. अयो बागो काय. तिला फक्त 25 किलो बारीक केली का मग बघा कशी दिसते. ती प्राजक्ता माळी ना 2 वेळेस कानाखाली मारून गेली स्वतःच्या. हिरो असतं का हिरो हिरोईन, ती कशी मेंटेन करतात स्वतःला, करतात का नाही? तिने अशी ट्रीटमेंट केलेली असते. पोटेन्शियल आहे त्यांच्यामध्ये, प्रोटीन घेतलेलं असतं त्यांनी, मग म्हणून करतात ती. चला प्रोटीन घ्यायला पाहिजे होतं. स्वतःच्या जिभेवर ताबा ठेवला असतात ना, खर्च न करता प्रसादोग दिसला असतात. या म्हाताऱ्याच्या जिभेवर नाही ताबा. 4थ्या गल्लीत कचोरीची घंटा वाजली ना, कचोरीवाल्यांनी हे प्लेट घेऊन पळू पळू जाते. मग मला आवडते कचोरी. कचोरीमध्ये प्रोटीन असतं. मग सगळे हिरो हिरोईन प्रोटीन घेतात ना, म्हणून असे एवढे चांगले दिसतात. कसे खाऊन मग आताच्या मराठी हिरोईन कशा मेंटेन आहेत. 10-12 वर्षापूर्वी अशा साड्या घालून आली ना, नऊवारी घालून, की फक्त पेपरमध्ये फोटो द्यायचा. आणि आता डायरेक्ट कान्सला जाते स्वतःच्या खर्चानं. आताचे हिरो बघा, नुसते टकले असले ना ते असे रोपण करून घेतात. माझा ती प्रॉब्लेम नाही ना, हे फक्त एवढं भरायचंय. एवढा आहे. केस फक्त पांढरे त्याला काळे करायचे बस. आणि अशी ही चिक आहे ना, ही जरा अशी अजून अप करायची, अशी खालून वर घ्यायची. हळू करा बिंबीची इथं वे काय बोलायला लागली? वर उचलायची म्हणून. नटनट्यांचं काय हो, त्यांचा व्यवसाय आहे तो, त्यांनी करायला लागतंय. ती टकली गेली तशी त्यासनी उभं करल का कोण? करल का सांगा मला? त्याच्यामुळे त्यासनी करायला लागतं. तुमचं काय आहे हो ह्या वयात? तुम्हाला कशाला दिसायचे सुंदर? मग आणि मला हिच्यासाठी सुंदर दिसायचंय. कायला हिनं 40 वर्ष मन मारून संसार केलाय. नाही मी लय आनंद एवढं चांगले मी नाही लय मजा मारली. काय मजा मारली नाही? मारलं मी. नाही काय मजा मारली नाही. हिच्यात पोटेन्शियल आहे हो, हिला अजून कळलं नाही. कायचं पोटी? माझ्यातलं पोटेन्शियल पण हिला कळलं नाही, म्हणून हिला बारीक करायचंय. तुम्हाला सांगतो, अगं सांग ते बाई सांग. 25 किलो बारीक करायचंय बस. बोला की हो. आज पोटेन्शियल एक शब्दाची काय पाठ केलाय का नाही? त्याच्यावर चाललंय आज सगळं. खरं आव वाईफचे डॅडी नका लागो त्याच्या नादाला तुम्ही. ती बॉटॉक्स फिटॉक्स चांगलं नसते हो, त्याचा उपयोग नाही. ते आर्टिफिशियल आहे, नैसर्गिक नसते ते. त्याचे लई साईड इफेक्ट असतात. पुन्हा काय झालं आणि विद्रूप झाला मग काय कराल? तसलं नका करू. त्याच्यापेक्षा चांगलं नैसर्गिक गोष्टी करा. म्हणजे चांगलं खा प्या, डायटिंग करा, योगा करा. त्याच्यानं माणसं काही सुंदर दिसते ती.
आपल्याकडे 2-2 बघा कसल्या त्या कशावर चाललंय सगळं याच्यावर चाललंय की हो उगा त्या काय एवढ्या सुंदर यांचं बघा तसलं मस्त डाएट करा व्यायाम करा जिम लावा आणि मग बघा स्वतःकडं आरसा म्हणजे आरसा वाढल पण तुम्ही अजून चिकन दिसणार आलं का लक्षात तसलं नाही जमत त्यांना. अहो वाईफचे डेडी काय अहो पैसा तुमचाच आहे तुम्ही त्याचं काय पाहिजे ती करा कोण काय म्हणणार नाही तुम्हाला तुमची लेख सुद्धा काय बोलणार नाही मग? पण करणार काय आहे आता ती चिकन बनवून काय म्युन्सिपाल्टीवाले 2 तास एक्स्ट्रा पाणी सोडणार आहे ती का तुम्हाला रेल्वेवाले काय सेपरेट मध्ये डबा देणार आहेत? बाबा चिकने एकटाप चालले एक्स्ट्राचा डबा द्यायच नाही असं हेच कोण करणार म्हटलं. आहे? कोण करणार आहे मग जावई बापू काय चेष्टा करायला तुम्ही अहो, चेष्टा नाही मग आता काय तुम्ही तुम्हाला माझं लाईफ माहित नाही. लहानपणापासून सगळ्यांचं सगळं केलंय मी. बहिणीचं केलं भावाचं केलं त्यांची लग्न केली त्यांचे संसार करून दिले आईबापाला सांभाळलं नातेवाईकांना सांभाळलं म्हणून मला माझ्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही लागला. 20 वर्षाचा होतो तेव्हापासून केस पांढरेत माझे. ही झाली हिला मोठं केलं. हिला मी असं शाळेत घेऊन जायचो ना तर माझ्या वर्ग मैत्रिणी मला काय म्हणायच्या माहितीत तुझी नात आहे का नातीला शाळेत घेऊन चाललाय का काय वाटलं असेल सांगा. म्हणून मला बुटक्स करायचंय. मी दिसणार एकदम चिकना सुंदर हिच्या बरोबर गेले की लोकांनी मला म्हणलं पाहिजे तुझा थोरला भाऊ लय सुंदर आहे एकदम चिकना दिसतं म्हणलं पाहिजे. त्याच्यासाठी करायचंय मला हे सगळं. आणि त्याच्या वर्ग मैत्रिणी आहेत ना त्यांनी मला रोज सकाळी गुड मॉर्निंगचे मेसेज करायला पाहिजे स्वतःहून. तुम्हाला सांगतो जावई बापू ते आता बी ना अच्छा बदकासारख्या झाल्यात. कशाला मारायला पाहिजे का गुड मॉर्निंगची मेसेज सारखे झाले तर. पप्पा पप्पा म्हणजे मला असं वाटतं ह्या सगळ्यामध्ये इच्छा कमी आणि फॅन्टसी जास्त आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. ही बारीक झाली सडपातळ झाली ना बघ बघ माझ्या फॅन्टशा. बाबू काय काय बोलताय अहो आम्हाला रिळा करायचा तो दोघांना मिळून. हे एक फॅड घातलंय माणसानं डोक्यामध्ये. दिदे 24 तास असं मोबाईल हित ठेवताना म्हणे चल रीला मारूया. ती नाही का ते सलमान खान आहे त्याचं तो नाही का असा वाला डान्स ती हाणत असतात तिथं ती 24 तास. माझी स्टेप बसली त्याची. हे बघा जावई बापू हे न करा हे न करा बघ म्हाताऱ्याला जमतंय का बघ कसा घोडा उदाळतोय बघ. बघितलं का म्हातार चढ लागले म्हाताऱ्याला. हे असलं काहीतरी करायला सांगते म्हातार. दिदे अगं बरं झालं लय व्हिडिओ मी डिलीट केले म्हणून जग वाचलंय नाही तर हाही दुसच होता मग. अगं पण मी शिकीन की डान्स. मग दिदे तू मला डान्स शिकव. लहानपणी मी तुला पैसे भरून डान्सच्या क्लासला पाठवलं होतं ना तू मला शिकव. तसं मी तुझ्याबरोबर डान्स केलं का नाही म्हातारी लोक अशी फेमस होते. तेवढा आहे मग माझ्या बायकोच तेवढा आहे काय लय म्हातारी फेमस केली तिने होय का कोण कोण ते काय ते तिची ते जाऊ दे काय म्हणता तुम्ही? जाऊ दे. माझ्यात कसं नाही मूळचाच असा रिधम आहे. मी का मला फक्त नर्चरिंगची आणि ग्रुमिंगची गरज आहे. माझा प्रॉब्लेम काय होतो माहिती का हिच्याबरोबर डान्स करायला लागला ना फक्त कोळी डान्स करता येतो. मग म्हणून माझा प्रॉब्लेम आहे. आता तुम्हाला सांगतो ते अविनाश नारकर आहेत ना आता ह्या वयात कसं भारी जगतात बघा बरं तसं जगता यायला पाहिजे. ते माझे आदर्श आहेत. माझ्याकडे एवढं टॅलेंट आहे तुम्हाला सांगतो म्हणून माझं असं एकदम सफोकेशन होतंय माझं. म्हणून मला आत्ताच सगळं करायचंय. लय इंग्लिश शब्द पाठ करून आले ते आज मग काय खरं नाही पण ते खरं करायला गेलं नाही. तुम्हाला सांगतो तुमची म्हणजे तुम्हाला तुमचं डोक्याला हात लावून बसायला लागल तुम्हाला. एवढं सोपं नाही त्या असं सांग तू पप्पा करू आपण रिळ करू मी तुम्हाला डान्स शिकवेल सगळं करू आपण. पण मला वाटतं आईचं मत विचारायला विचार की. पाहिजे. काय ग मम्मी ए मम्मी तुझं काय मत आहे. दिदे माझं नाही ह्यांच्यासारखं असं काही फॅन्सी नाही बाई. माझं ना साधं सरळ सोपं म्हणणे का आता एवढे पैसे आलेत आयुष्यभर मरमर केली आता जाऊ की बाहेर गावी फिरायला. जेवढं मोठं देश आहे ते ना का ॲम्स्टरडॅम हाय नेदरलँड हाय लंडन हाय कॅलिनॉर्फिया हाय अमेरिका कॅनडा असं करत मग भारतात यायचं. आफ्रिका राहिलं मम्मी येताना तिथनंच यायचं का मग. हे सगळं करणार आहे तुम्ही मग 2.5 लाखात काय शेअर रिक्षा जाणार आहे. अरे अवघड आहे तुमचं लगा दोघांचं. मला वाटलं ह्यांचं हुकलंय का ह्यांचं तर पार हुकलंय. अहो
तुमचं वय काय आहे डीडी? डीडी अहो आता तू शिर्डीला गेलं पाहिजे, कोल्हापूरला गेलं पाहिजे, तुळजापूरला गेलं पाहिजे, आहे की नाही? देव शोधायचं वय आहे माणसांचं आता. देव कशाला शोधायचा आहे? 10-12 वर्षांनी तोच येईल शोधत आपल्याला. काय बोला तिकडेच जायचंय, तिकडे जाऊन सगळी मजा करायची. इथं नको का करायला मजा? अहो देव शोधाई तू म्हणजे नुसता नाही येत. मग? आधी पुढे लय काय काय पाठवतोय. BP पाठवतोय, TV पाठवतोय, लय आज स्पॉन्डा सोटाली येतोय. मग तुम्हाला सांगतो तुमचं पार्किंग मध्ये गाडी लागायच्या पार्किंग सण कधी घुसल कळणार नाही तुम्हाला. अवघड असती परिस्थिती, सोपं नाही एवढं. वाईफ डीडी पैसे ठेवा, उद्या काय होईल सांगता येत नाही. मग तुम्ही कशाला आहेत मला सांगा. अहो तुम्हाला सांगतो, हिला लहानपणी एकदा ही आजारी होती. अर्ध काम सोडून तिला दवाखान्यात घेऊन गेलो होतो. मग आता तुम्ही करायला पाहिजे का नाही? ठेवा की पैसे साचवून. कशाला पैसे साठवून ठेवायचे? आयुष्यभर तीच केलंय मी. पण आता मी असं मस्त जगणार आहे. माझ्या काय मोजक्या मित्रांना घेऊन पुढच्या महिन्यात मी थायलंडला जाणार आहे. मी नाही येणार हा? तुला कोण नेतच नसतंय. तिकीट पण मिळत नसतंय तुला, व्हिसा पण मिळत नसतो. तिकडे गेले की ती म्हणतात हुईशी. मी म्हणलं बायको, ती म्हणते हटाव. थायलंड आहे. कसं बोलतो म्हणजे? एवढं कुणाच्या जीवावर उडताय तुम्ही? कुणाला घेऊन जाणार आहे? सचिन मोठे, सचिन गोस्वामी, प्रसाद ओक, प्रसाद खांडेकर. 2 प्रसाद 2 सचिन मध्ये सुंदर उमेश जगताप. काय त्यांना का घेऊन चाललोय? ते 4 वेळेस गेलेत. त्यांना एक्सपिरियन्स चांगला म्हणून घेऊन चाललोय, बाकी काय नाही. ठीक आहे, जा तुम्ही. मग मी पण जाईन माझ्या मैत्रिणीबरोबर गोव्याला. जा की जा. फक्त पुरुषांनीच गोव्याला जायचं असं कुठे लिहून ठेवलंय का? तू जा गोव्याला आणि समुद्रावर जा, बिकिनी घालून जा आणि घाबराव समुद्राला. काय नाही म्हणले, काय नाही म्हणले, काय नाही म्हणले म्हणजे? तुम्ही मग तू जरा बारीक हो, 25 किलो कमी कर. आता समुद्रानं असं आलं ना की त्याला भरती आल्यासारखं वाटायला पाहिजे. तुला बघितली का अशी ओटी नको यायला. कसं बोलत आहे तुम्ही? मी हाय सुंदरच आहे मी. नाही तू फक्त 25 किलो कमी कर. मी अशी हाय अशी सुंदर आहे. माणसानं आपल्याला एस्टेट केलं पाहिजे. अगं पण तुझ्यात पोटेन्शियल आहे ना, हो ना जरा सुंदर. नाही मारायला सुंदर व्हायचंय. कशाला सुंदर व्हायचंय? अगं तुझं ते वोट तिथे फक्त मोठे करायचे मला. कशाला मोठं करून त्याच्यावर काय पिशवी लटकवायची आहे का? मग 2 किलो तांदूळ घेऊन जाऊ त्याच्याबरोबर. मला नाही व्हायचं म्हणजे यार काय बारके पोरावानी म्हणताय? अशी हाय माझी फिगर, अशी हाय. पण मला नको ना तशी. पोटेन्शियल आहे हो तिच्यामध्ये. पोटेन्शियल महत्वाचं असतं. बोल काय बोलू आता मी? एकच पोटेन्शियल लावलंय त्यांनी. अहो आजकालचा ट्रेंड माहिती ना काय आहे? ती मैताला सुद्धा मेकअप करतात, मृत्यूला सुंदर करतात. मग माणसानं जगणं सुंदर नको का करायला? वा 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 वा. ट्रेंड आहे ती. मग पोटेन्शियल महत्वाचं आहे. आयला डेडी काय बोललेला का तुम्ही? मलाच लाजल्यागत झालो. आयला मी बायकोच्या मागा लागलोय, तिला बी कवापासून म्हणतोय बाबा काटकसर कर, काटकसर कर, काटकसर कर. पण आमचंच खरं चुकतंय. आम्ही आत्ता ह्या वयात ज्या गोष्टी केल्या पाहिजे त्या म्हातारपणासाठी ठेवले ते, आणि तुम्ही म्हातारपणातला काय एवढं आयुष्य एन्जॉय करताय. खरंच लाजल्यागत झालं हो मला. पटलंय तुमचं, खरंच पटलंय. आता जाऊ माझं पोटेन्शियल. आता सुट्टी नसतोय देत मी. आता म्हणजे कुठल्या थंड ठिकाणी जायची सांग, मग जातो घेऊन बरोबर. मी तर म्हणतो आजच जाऊ. आत्ताच कोंबडा कापतो, जीव मस्त दुपारी मस्त पैकी जाऊ फिरायला. नाही जेवायचं नको. ते काय आहे रे, पिक्चर बघायला जायचंय. ते आम्ही दोघांनी कॉर्नरचं तिकीट काढलंय. मी नाही येणार ह्यांच्या बरोबर. ह्यो माणूस पिक्चर बघूच देत नाही. अहो पॉपकॉर्न खात काय असले आवाज काढत बस, ऐकू येत नाही समोरचं काय. हे बघा, आम्ही दोघं कॉर्नरचे काढतो, तुम्ही पण कॉर्नरचीच काढा. कॉर्नरच्या सीटून पिक्चर बघितला का नाही? कुठला बी पिक्चर लय दर्जेदार दिसतोय. काय बोलायला लागले तुम्ही? मग चला घेऊन जातो. चला अहो तेच नाही मला कुठे देत आहे. चल. मी नाही येणार तुमच्या बरोबर. अगं, मी चल तुम्ही गं. पिक्चर तर बघायला चल, देणार. डान्स करतो. अच्छा, असं तुम्ही येडेच का नाही? चला. आम्हा उड्या काय मारायला लागलं? क्या बात है. दर्जा सादरीकरण, मजा आली. प्रसाद दा,
यांच्या पोटेन्शियल विषयी काय म्हणाल? उमेश तुझ्यासाठी मी तुला आजपर्यंत वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलंय, पण त्यातला जास्त तराजू सिरियस भूमिकांनी जास्त भरलेला होता. पण असं तुझं रूप मी फार कमी बघितलंय. पण क्या बात आहे उमेश, फार मजा आली तुला या रूपामध्ये बघून, फारच मजा आली. थँक्यू. वनिता, आहा क्या बात आहे, क्या बात आहे, वा वा, मार्बलस. फार लाजवाब परफॉर्म केलं तुम्ही दोघांनी. आणि तुम्ही दोघांनी पण फार अप्रतिम साथ दिली. फार गोड कपल प्रेझेंट केलं. सौंदर्याचा मक्ता काही फक्त तरुणांसाठी नाही घेतलेला किंवा तरुणांनी घेतलेला नाही, किंवा या प्रकारची जी मध्ये मध्ये वाक्य किंवा जे विचार पेरले गेले ते फार महत्त्वाचे होते आणि फार सुंदर होते. मला फार मजा आली अख्खं स्किट बघताना. उत्तम सादरीकरण होतं. सई, दर्जा परफॉर्मन्स फार आवडला. एकतर सिनियर सिटीजनच्या तोंडून बोटॉक्स, मला सुंदर दिसायचंय, तुळतुळीत दिसायचंय, हे अनएक्सपेक्टेड आहे. आणि ते जेव्हा आलं, एक शॉक आणि सरप्राईज एलिमेंट त्याच्यामध्ये होता, तो भयंकर आवडला. आणि ज्या प्रकारे तुम्ही तो सादर केलात तेही अप्रतिम होतं. अश्विनी, तुझी जेव्हा एंट्री झाली तेव्हा त्या ज्या काही अदा होत्या त्या अत्यंत दिलखेचक होत्या आणि वाखाणण्याजोग्या होत्या. फार मजा आली. रॉबर्ट, तुझं खूप खूप स्वागत या मंचावर. मी उमेश जगताप यांना रॉबर्ट म्हणते आणि काय सुखावले मी तुला आज इथे बघून. फार मजा आली. एक वाक्य होतं की आता तुमचं वय आहे देवाला शोधायचं. ओके, जसं सौंदर्याला शोधायला काही वय नसलं पाहिजे, तसंच देवालाही शोधायला काही वय नसलं पाहिजे. देव कुठल्याही वयात मिळू शकतो, जर शोधला तर कुठल्याही वयात मिळू शकतो, असं मला ऑनेस्टली वाटतं. आणि हा परफॉर्मन्स, हे प्रहसन खूप काळ लक्षात राहील. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.